अजब रमा राघवची जोडी। तू अंकल गुरुजींना स्वतःहून जेवायची बुद्धी देणार आहेस आणि हा आता माझ्या श्रद्धेचा नाही तर तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न ये ग आत ये। देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदा उदो उदो। काय ग अचानक कसं येणं केलंस? देवीचा भंडारा होता, म्हटलं घराघरात देवीचा प्रसाद देऊन पुण्याचं काम करावं। झुणका भाकरीचा प्रसाद आणलाय। ये पोरी पुढे ये आणि देवीचा प्रसाद घे। हा तुझ्या वाट्याचं नाही काय, जिच्या भाग्याचं आहे तिने येऊन घेऊ दे की हे दान। अगं हिनं साथ घातली म्हणून देवी आईनं धाडलं मला या उंबरठ्यावर। ये पोरी ये आणि देवी आईने दिलेले दान हे पदरात घे। अगं तुला जे पाहिजे ते तुझ्या हातामध्ये तर आहे। अखंड सौभाग्यवती हो पोरी। काळजी करू नकोस पोरी, कारण तू खरी आहेस। देवी आई आहे की तुझ्या पाठीशी। धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका कल्प वृक्ष रेणुका।
बाजूबंदी कंकणादिमुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताति पुष्पहार भार भार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादिमुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका तू अंकल गुरुजींना स्वतःहून जेवायची बुद्धी देणार आहेस आणि हा आता माझ्या श्रद्धेचा नाही तर तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न देवी आईचा उदय! मला ठाऊक आहे पोरी, सध्या तुझ्यावर वाईट दिवस आलेत, पण काळजी करू नकोस. अगं हेही दिवस बदलणार आणि ते तुझ्यामुळेच बदलणार पोरी. फक्त थोडा धीर धर. देवी आई आहे की तुझ्या पाठीशी. देवी आईचा उदय! देवी आईचा उदय! नायका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष ठमे, अगं या बाईच्या तोंडून साक्षात देवी आई बोलली. लक्ष्मीच्या पावलांनी तू या घराचा उंबरठा ओलांडून आत आलीस. तू जिथे असशील ना तिथे वाईट काही होणंच शक्य नाही. Thank you, Raju. You may leave. Wow. कितीतरी दिवसांनी पहिल्यांदा सुखाचा घास घशाखाली उतरेल माझ्या. माय डिअर रमा, उद्यापासून उगवणारा सूर्य तुझ्या आयुष्यात प्रकाश नाही, अंधार घेऊन येणार. काळाकुट्ट अंधार. 24/7 complete darkness. Cheers. अरे 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 सॉरी या. कशाला एवढी मेहनत घेतेस ग? तुझ्या ह्या फुलांचा काहीही उपयोग होणार नाहीये. लक्षात आहे ना तुझ्या? या घराच्या पूजेचा मान काकांनी मला दिलाय. आज नाही तर कधीच नाही असं नाही होत ना अश्विनी. एक दिवस अंकल गुरुजी स्वतःहून हा मान मला परत देते. राघवा, राघवा,
बाहेर ये जरा सगळ्यांनी. अरे नारायणा काय झालं अशा हकाट्या का पिटतोय? आधी आबाने आणि राघवाला होते मी राघवा अरे काल आबांच्या बाबतीत जे काही घडलं ना ते मुद्दामून ठरवून केलं होतं रे. कुणी केलं होतं? नारायणा तुला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे? तुला जर माहिती असेल ना कुणी केलं होतं तर मला फक्त त्या व्यक्तीचं नाव सांग, मग बघ मी काय करतो ते. पण हे असं ठरवून कोणी का करेल ना? करेल नाही केलंय. आणि मला माहितीये कोणी केलंय ते. नारायण कोणी केलं हे? रमाच्या आईनी. लावण्य मॅडम. राघवा त्यांच्या बरोबर आहे ना आणखीन कोणीतरी तिकडे होतं. पण मला अरे ते दिसलेच नाहीत. मी तुला फोन केला होता ना तेव्हाच आहे ना माझ्या नाकावर कोणीतरी रुमाल ठेवून मला बेशुद्ध केला अरे. दुसरी व्यक्ती? घ्या 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 आणखीन एक पुरावा. गजाननराव या दोघींना तुमच्या राशीलाच लागलेले आहेत. मी म्हणत होतो ना ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. हे सगळं काही घडलं ना ते हिच्यामुळे. एक मिनिट माधव, रमाचा आणि रमाच्या आईचा काहीही संबंध नाहीये. रमाची आई जे काही करते त्यात रमाचा काहीही दोष नाही. मी तर आता हतबुद्ध झालो आहे. ही माणसं एवढ्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं. अहो गजाननराव यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायच्या? अंकल गुरुजी, हे खरंच जर माझ्या बापाने केलं असेल तर तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. अगं पण आता काय उपयोग आहे या सगळ्याचा? तिकडे त्या एवढ्या मोठ्या समारंभात माझ्या आबांचा इतका अपमान झाला, इतकी बदनामी झाली त्यांची, ते भरून निघणार आहे का आता? अगं बोल ना आता. थांब श्रुती. हे सगळं ऐकल्यानंतर माझा निर्णय अजून पक्का झालाय. गजानन पुरोहित आहेत का? मी कोण? आम्ही गॅझेट ऑफिस मधून आलोय. गॅझेट ऑफिस म्हणजे इथे कसं येणं केलं? मी सांगतो. मी राघवच्या नावापुढे माझं नाव लावण्याचा त्याचा हक्क कायदेशीररित्या काढून घेतोय.
गजानना, अरे हे जे काय आरंभलंस ना ताबडतोब थांबव. मला आता कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही द्या कागद, द्या. कुठे सही करायची ते सांगा. अहो अहो ऐका, अहो ऐका, हे बघा असं नका करू. अहो ऐका, मी तुमच्या पुढे हात जोडते. गजानना, अरे तुला काय झालंय? तुझ्या मनाला कुलप घातलेस का रे? आता तुम्ही काहीही बोला आणि काय समजायचं ते समजा. मी आता मला जे योग्य वाटतं तेच करणार. आजपासून राघव माझा कायदेशीररित्या मुलगा नाही. आणि यापुढे तो माझा शिष्य असणार नाही. मी त्याचे शिष्य होण्याचे हक्क काढून देतोय. राघव, तू यापुढे पुरोहितांचा मुलगा म्हणून पूजा सांगू शकत नाहीस. तू आता शिष्यच राहिला नाहीस, तेव्हा पौरोहित्य करण्याचा तुझा अधिकार आता उरला नाही. कार्तिकेय, माझ्या बरोबर ये. राघव ओंजळ पुढे कर. आबा, आबा प्लीज. राघव ओंजळ पुढे कर. ओंजळ पुढे कर राघवा. आता या पाण्याची तोंडात चूळ भर. आबा प्लीज. काय सांगतोय मी? तुला पौरोहित्य करण्याची दीक्षा दिली होती तेव्हा एक मंत्रही सांगितला होता. पण आता तुझा पौरोहित्य करण्याचा अधिकार काढून घेत असतानाच त्या दीक्षेचीही समाप्ती होत आहे. आता तोंडातल्या पाण्याबरोबर त्या दीक्षा मंत्राचं तू स्मरण करणार आहेस. आणि त्या तोंडातल्या चुळेबरोबरच त्या मंत्रालाही तू शरीराच्या बाहेर टाकून देणार आहेस.